नमस्कार. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या सिंह गर्जनेने संपूर्ण भारताला ज्यांनी स्वराज्याचा मूलमंत्र दिला ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज पुण्यतिथी. नरकश्री बाळ गंगाधर टिळक यांनी भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अजोड असे प्रयत्न केले. त्यांचा जन्म जणू भारताला स्वतंत्र करण्यासाठीच झाला होता. असे असले तरी ते एका बाजूला कुटुंब वत्सलही होते. आपल्या मुलांनी काय व्यवसाय करावा याबाबत त्यांनी मंडालेच्या तुरुंगातून मुलांना पत्र लिहिताना म्हटलं होतं की तुम्ही जोडे बनवण्याचा व्यवसाय जरी केला तरी चालेल, परंतु तो असा करा की सर्वांनी जोडे घ्यावे ते टिळकांकडूनच. हा सल्ला किती आदर्श आहे. नोकरी किंवा व्यवसाय कोणताही असो त्याच्यामध्ये ईश्वर पाहणं अत्यंत गरजेचं आहे. हेच टिळकांना त्यांच्या मुलांना कदाचित सांगायचं असेल. आपल्या संतांनी सुद्धा कर्म ईशू भजावा या वचनातून सांगितले की जोही कर्म करणार त्याच्यात ईश्वराला शोधणं आवश्यक आहे. आणि म्हणून टिळकांनी सुद्धा आपल्या मुलांना नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत जो सल्ला दिला तो खरंच आजच्या पालकांसाठी नक्कीच आदर्श असं उदाहरण आहे. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांच्या पत्नी सत्य भीमाबाई यांचा मृत्यू झाला आणि तो मृत्यू त्यांच्या खूप जिव्हारी लागला. आता मुलांची काळजी कोण करेल या विचारांनी ते व्यतीत झालेले दिसतात. परंतु अशा वेळी सुद्धा त्यांनी एक सजग पालकत्व गजाआड असताना सुद्धा पार पाडले. आपल्या मुलांची प्रगती काय होते या बाबतीत ते दर 6 महिन्यांनी शिक्षकांकडून नोंदी मागून घ्यायच्या आणि शिक्षकांना सुद्धा वेळोवेळी कसं शिकवायचं या बाबतीत ते मार्गदर्शन करताना दिसतात. आपल्या मुलांनी अभ्यासात मागे राहू नये म्हणून ते नेहमीच मुलांना मार्गदर्शन करत राहायचे. वेळोवेळी ते त्यांना पत्र लिहायचे आणि त्या पत्राच्या माध्यमातून इतिहास, गणित, इंग्रजी, संस्कृत या विषयांचं अध्ययन कसं करायचं या बाबतीत ते मुलांना नेहमी उपदेश करत राहायचे. अभ्यासाबरोबरच आपल्या मुलांनी खेळामध्ये आणि व्यायामामध्ये मागे राहू नये या बाबतीत ते आपल्या मुलांना मार्गदर्शन करताना दिसतात. आपल्या मुलांनी लिहिलेल्या इंग्रजीच्या पत्रात कोणत्या चुका आहेत याबाबत टिळक सुद्धा त्या पत्रात लिहितात. रामभाऊंनी लिहिलेल्या 8 ओळींच्या पत्रामध्ये 2 चुका व्याकरणाच्या आहेत. त्या कोणत्या आणि त्या कशा दुरुस्त कराव्यात याबाबत सुद्धा टिळकांनी पत्रातून आपल्या मुलांना मार्गदर्शन केलं आहे. भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी आयुष्याची अनेक वर्षे त्यांनी तुरुंगात काढली. परंतु तुरुंगात असताना सुद्धा सजग पालकत्व कसं निभावं याचं एक आदर्श उदाहरण टिळकांनी आपल्या समोर घालून दिलेलं आहे. टिळक विविध पत्रांच्या माध्यमातून मुलांना कळकळीने उपदेश करतात की विविध विषयांवरती प्रभुत्व मिळवा म्हणजे जीवनात तुम्हाला चिरंतन टिकणारे सुख मिळेल. आपण काही श्रीमंत नाही, विद्या हेच आपले बलस्थान आहे. जर तुम्ही शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर जगात तुम्हाला कोणीही विचारणार नाही. धन्य ते टिळक, धन्य ती मुलं. धन्यवाद.